हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा सकाळ ना छान असा आपला सूर्योदय उगवलेला आहे. तर तुमच्याशी थोडंसं ना मी सूर्योदयाला थोडंसं शूट केलं आणि तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर छान इथे ना आपली तुळशी मातेची इथे पूजा चाललेली आहे आपली. तर आता सकाळच्या 7 वाजलेल्या आहेत. तर मस्त इथे मी रेडी वगैरे झाली, अंघोळ वगैरे झाली. तर चला आपण आता किचनमध्ये वगैरे एंट्री होते आपली. तर त्याआधी ना मग माझी ना सर्वात आधी देवपूजा वगैरे, आणि कधी कधी आत्या देवपूजा करतात तर कधी मी करते. जास्त करून आत्या देवपूजा करतात. माझ्याकडे उंबरठ्याचं पूजा आणि तुळशीची पूजा आणि दारात सडा रांगोळी एवढं असतं माझ्याकडे. तर आता बघा छान वाटतं सकाळी असं फ्रेश आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. तर मी ना तुमच्याशी ना तर चला आजचं माझं ना रुटीन काय आहे ते तुमच्याशी शेअर करते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, मध्येच नका स्किप करू. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला इथे ना तुम्ही व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. तर इथे मी छान अशी ना तुळशीसमोर रांगोळी वगैरे काढली आणि इथे तुळशी मातेला नमस्कार केला आणि सूर्योदयाची पण पूजा वगैरे झाली. आणि छान वाटते अशी बरं का सूर्योदयाची पूजा आणि तुळशी मातेची अशी पूजा झाल्यानंतर माझी तरी पहिली सकाळ या तुळशी मातेपासूनच होते. नंतरच मग आपल्या किचनमध्ये एक माझं जे काही काम आहे ना ते किचनमधलं होतं. तर छान अशी ना आपली बाहेर ना तुळशीची पूजा वगैरे झाली, सडा रांगोळी वगैरे झालेला आहे. तर इथे दूध तापायला ठेवलेलं आहे मी आता जस्ट, कारण दूध तापेपर्यंत ना माझं बाहेरचं सडा रांगोळी आणि तुळशीची पूजा वगैरे झाली. आणि खूप दिवसातून मी तुमच्याशी ना तुळशीची पूजाची वगैरे ना व्हिडिओ शूट वगैरे करून तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर चला आता मेथीची भाजी आहे. उद्या मी स्वच्छ मेथी धुवून घेते. काल ना मेथी निवडून वगैरे घेतली होती. तर तुम्हाला दाखवते मेथी. आता उन्हाळा असल्याने किती सुकलेला आहे तुम्हाला दाखवते. मेथी ना निवडून ठेवलेली होती एक जुडी. तर त्याला आता ना मी स्वच्छ धुवून घेते. काल रात्रीच धुवून ठेवायचं होतं पण लक्षातच नाही राहिलं. मग आता ही धुवून ना स्वच्छ आता चाळणीमध्ये घेते. आणि तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मस्त आता दूध तापून घेऊया. तर इथे मी आता मेथीची भाजी घेतो. कुठल्याही भाज्या आणल्या ना ते धुतल्याशिवाय मला करूच वाटत नाही. मग काय करते तुम्ही पूर्ण भाज्या आता स्वच्छ क्लीन करून घेते. तर इथे ना मी लसूण गड्डा वगैरे सोलून घेतला, कारण आपल्याला मेथीची भाजी बनवायची म्हटले की नाही लसूण तर लागतोच. प्रत्येक भाजीला लसणाशिवाय ना भाजीच अपूर्ण आहे. तर मी ते लसूण सोलायला घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ ना गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ. तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ना साफसफाई वगैरे केली ना त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. थोडासा उशीरच झाला तुमच्याशी शेअर करायला. तर चला पुढे मी साफसफाई वगैरे कशी करते ना मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथं आत्यांनी बघा छान असे ना कणिक वगैरे मळून घेतले आणि नंतर मी इथे ना मेथीची भाजी वगैरे बनवली. आणि नंतर इथे बघा शौर्यसाठी चिला बनवला. त्याला खायची होती बेसन चिला. तर बेसन पोळी पण म्हणतात, ह्याला चिला पण म्हणतात. तुमच्या आवडून निवडूनुसार तुम्ही काही म्हणा. छान येते ना बेसनचं इथे चिला बनवलेला आहे. खूप म्हणजे खूप छान. बेसन पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि ओवा टाकलेला आहे. आणि बाकीची कोथिंबीर वगैरे टाकली नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, पण शौरला आवडत नाही म्हणून मी काय कोथिंबीर वगैरे टाकलेली नाही. खूप छान लागतो बरं का असा बेसनाचा चिला. फक्त आपण चपातीसोबत खाऊ शकतो किंवा फक्त असं सुद्धा चिला खाऊ शकतो. आणि दिसायला तरी खूप भारी दिसतंय, तुम्हाला इथं दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर चला असो. तर आता मस्त असा ना माझा स्वयंपाक पण मी मेथीची भाजी बनवली, चपात्या वगैरे जे काय होतं ते बनवलं. आणि शेवटी ना त्या चपात्याच्या तव्यामध्ये ना मी बेसनची पोळी वगैरे बनवून घेतलेली आहे. तर मस्त इथे आपला स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे. तर चला बाकीची जी काही कामं आहेत आपल्याला आता पटकन ना वरच्या रूमची पण साफसफाई वगैरे करायची आहे. तर आणखीन 2 चिले केले मी, कारण सर्वांनाच होते म्हणून म्हटलं आता पटकन इथे ना बेसनाचा चिला बनवला. बघा इथे तुम्हाला दिसत असेल खूप छान. तर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट वापरू शकता, पण शौर्य लहान आहे म्हणून मी इथे तिखट आणि त्याला कोथिंबीर आवडत नाही म्हणून मी फक्त ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकून बेसन पीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून बघा इथे तव्यावरती ना भाजून घेतलेलं आहे.
तर आता जस्ट बघा शौर्य वरून ना आंघोळ वगैरे करून आला. आले का शौर्य पॅन्ट घालता? हां आंघोळ झाली का? आंघोळ झाली ना? बघू. अरे बापरे, कंगवा करा आता. देऊ का कंगवा? ये इकडं. तो का बघू. अरे वा, येतं का तुला कंगवा करता? बघू इकडे, दे इकडं. नको का? बरं. पावडर लावायची कोणी लावतो ना? शौर्य पावडर लाव ना. झाला का कंगवा करायचा? बघू कशी पावडर लावतो तू. पूर्ण एक डबा संपतो बरं का पावडरचा दिवसभर. हो ना शौर्य? बघू बघू बघू. अयो किती लावली पावडर. अरे बापरे. अरे बापरे, किती क्यूट दिसतोय. बघू पावडर लावलं नंतर. बघू काय चाललंय, बटन लावायचं का? बघू थांबा बटन लावते. तर आज ना आता उन्हाळा पण चालू झालेला आहे. तर मी आज ना तुमच्याशी ना पक्ष्यांना उन्हाळ्यात ना पक्ष्यांसाठी काय काय म्हणजे पाणी वगैरे ठेवायचं ना मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर इथे बघा मी पाणी ठेवलेलं आहे पक्ष्यांसाठी आणि ते तांदूळ वगैरे ठेवलेलं आहे. कारण मी दररोज सकाळी नाही तर तांदूळ आणि याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवतो आणि कधी भात वगैरे असतो, कधी गहू पण ठेवतो. कारण सकाळी ना चिमण्या खूप येतात आणि इथे मी ते ना स्वच्छ असं थोडंसं घासून वगैरे घेतलं. कारण ना ते फक्त शेवाळ बनतं आहे म्हणून मी ना त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर त्याला काय म्हणतात तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे खूप म्हणजे आधीचंच आहे, 10-12 म्हणजे जास्तीचंच आहे, 10-12 वर्षापलीकडचं आहे बरं का हे. तर इथे बघा त्याला स्वच्छ मी धुवून ना पाणी वगैरे ॲड करून घेतलं. तर आता चला चिमण्यांना ठेवते आता कंपाऊंडरवरती. मस्त आता चिमण्या येतील दुपारी वगैरे. उन्हात ना दुपारी चिमण्या येतात, इथेच पाणी वगैरे पिऊन जातात. तर इथे बघा मी एक गुलाबाचं रोपटं आणलं होतं. तर खूप छान त्याला गुलाबाची कळी आलेली आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल. तर ह्याच्या आधी मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे की तो गुलाब आणलेलं रोप वगैरे लावलेलं. तर खूप छान असं वाटलं बरं का हे गुलाबाचं फुलाला अशी गुलाबाची कळी आली की पाहिल्यानंतर मन भरून आलं की बापरे एक झाड लावलं होतं. खूप छान आला फुल आलं आहे. मी फक्त बघा 50 रुपयाला नाही रोप आणली होती गुलाबाची. तर इथे बघा खूप छान असं ना हा रेड कलर गुलाबाचा आहे मस्त. तर आता पाणी घालून घेते सकाळीच. परत उन्हामध्ये ना पाणी वगैरे घालायचं नसतं. सकाळीच असं पाणी वगैरे घातलं ना, सकाळी किंवा संध्याकाळी 5-6च्या दरम्यान पाणी घालायचे सर्व कुंडामध्ये वगैरे. आणि आता उन्हाळ्यात ना जास्त करून या झाडांची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते, रोपांची झाडांची वगैरे. तर भरपूर आता चिक्कू पण होते, चिक्कू पण आता संपत आले आणि आता कैरी लागलेले आहेत. तर तुम्हाला नंतर दाखवते कैरी. तर इथे बघा थोडंसं मी इथे कॅमेरा घेतलेला आहे. इथे कैरी एक दिसत असेल तुम्हाला. तर चला ही सर्व कुंड्यांना कंपाऊंडवर ठेवून देते. आणि आता सकाळच्या 9:30-10 वाजलेल्या होत्या. मग सर्व स्वयंपाक वगैरे आवरला होता, झाडू मारायचं बाकी होतं, ते पण मी इथे झाडू वगैरे मारून घेतला. आणि आता चला सर्व कपडे वगैरे सर्व धुवून झाले आणि इथे नंतर मी जेवायला बसलेलं आहे. आता 11 वाजले सकाळच्या. तर जेवणामध्ये छान अशी ना चपाती, एक बेसनचा चिला आणि भेंडीची भाजी आहे. तर मस्त असं आता जेवण करून घेते. तर या सर्वजण तुम्ही पण ना असं छान बेसन चिला आणि चपाती जेवण करायला. तर मी आज ना तुमच्याशी ना 2 दिवसाचे व्हिडिओ शूट करून शेअर केलेला आहे. तर इथे बघा तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे की ॲड केलेला आहे. तर इथे ना मी सर्व काही कपडे होते ना ते सर्व घडी घालायला घेतलेले आहेत. कारण गुढीपाडवा म्हटले की नाही सर्व कामं व्यवस्थित आणि आपलं घर नीटनेटकं आणि स्वच्छतेचं पाहिजे. तर हा व्हिडिओ ना आधीचा आहे, मी तुम्हाला सांगितलेला आहे गुढीपाडव्याच्या आधीचा आहे. तो राहून गेला होता तुमच्याशी शेअर करायचा. तर इथे बघा सर्व कपडे वगैरे होते ना ते मी सर्व इथे घडी घालून घेतले. किती पण मशीनवरचे कपडे घालू द्या, घडी घालून ठेवू द्या, पण ते आहे ते व्यवस्थितमध्ये होतं 4 दिवसांनी. तर भरपूर सारे इथे कपडे इथंच म्हणजे कपडे इथंच ठेवायचे होतात डेलीचे. तर बघा इथे बघा आणखीन पिशव्यामध्ये वगैरे जे काय माझे ब्लाऊज पीस
ब्लाऊज वगैरे साड्या वगैरे एक्स्ट्राच्या होत्या ना ते मी इथे ठेवून देते की पटकन सापडायला पाहिजे. खाली कसं ड्रेसिंग टेबलामध्ये एवढे काही जास्तीची कपडे बसत नाहीत. बघेल तिकडे सर्वीकडे कपडेच कपडे पडलेले असतात. कारण माझ्या आणि शौर्यचे तरी विचारूच नका, भरपूर भरपूर कपडे झालेले आहेत. आणखीन शौर्यचे मला ना खेळणी पण आवरायची आहे. तर इथे बघा शौर्यची एवढी खेळणी सारी आहेत. तर याच्यातले न लागायचे न वापरायची खेळणी मी आता एका पोत्यामध्ये भरून ठेवते. कारण इतका पसारा झाला आहे की या खेळणीमुळे भरपूर सारा झालेला आहे. तर आता लागायची खेळणी चांगले चांगले असलेले एकीकडे ठेवते आणि मोडके तोडके एका पोत्यामध्ये घालून ना भंगारवाल्याला देऊन टाकते. तर इथे बघा नंतर मी सर्व आवरून वगैरे घेतलं आणि विंडोज वगैरे साफसफाई केली. तर आता गुढीपाडव्याची साफसफाई म्हणलेलं की प्रत्येकाच्या घरी अशी साफसफाई चालू असते. घर नीटनेटकं ठेवणं, स्वच्छतेचं ठेवणं, मग सर्व लादी वगैरे पुसणं, जाळ्या काढण्या, सर्व कोपरा कानाकोपऱ्यातून केर कचरा वगैरे काढणं आणि छान असे दरवाजा वगैरे सजवणं. म्हणजे आपलं जे काही आहे ना ते घर वगैरे सजवायचं. तर आपण गुढीपाडव्याच्या एक 8-10 दिवसापूर्वीच ही आपली सर्व तयारी असते. तर इथे बघा आता मी सर्वच वस्तू इकडे तिकडे म्हणजे व्यवस्थित सरकून मी साफसफाई इथे करायला घेतलेला आहे. तर इथे बघा कचरा किती पडलेला आहे शौर्याचा खेळणीतला, की काही कागद वगैरे नोटबुकमधले असतात ना ते सर्व इथे कागद वगैरे पडलेले आहेत. तर इथे बघा मी जाळे पण काढून घेतले सर्वच. म्हणजे जास्त काही एवढे जाळे बनत नाहीत, फक्त कचरा बनतो की शौर्य कसं करतो वाळू वगैरे आणतो घरामध्ये ते सर्वच इकडे तिकडं सोफ्याखाली वगैरे ठेवतो. म्हणून ते सर्वच बघा इथे एवढा कचरा साचलेला आहे की आता चला हे एवढं बकेटमध्ये ना नेऊन भरून टाकते. तर जे काही लागत नाही ते मी एका पोत्यामध्ये भरून ठेवलेलं आहे कोपऱ्यामध्ये. पाहू शकताय सर्व ना आतल्या वस्तू ना बाहेर नेऊन ठेवलेल्या आहेत. तर तिथे तुम्ही पाहू शकताय. तर इथे बघा टेबलावरती त्यांना भरपूर सारी अशी ना धूळ वगैरे पडलेली आहे. तर इथे शौर्याची औषधची बॉटल वगैरे आणि ते बघा दररोज एवढं पुसूनसुद्धा ना खूप म्हणजे खूप अशी खिडकीतून वगैरे ना धूळ येते. तर तुम्हाला जवळून दाखवते. तर इथे पाहू शकताय धूळ आहे भरपूर. तर आता नाही म्हटलं त्यांना 7-7:30 वगैरे वाजलेले आहेत. तर इकडचे शौर्यचे बड्डे वगैरे झाले ना. तर इथे बघा कपाटावरच्या पण ना सर्व वस्तू इथे मी काढून वगैरे घेतल्या नाही माझ्या. तर इथे बघा भरपूर सारं ना कपाटावर पण ना पसारा होता, निम्मा आता काढलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय बरं का, ही शौर्याचे बड्डे झालता ना तेव्हा लावलेले होते. सर्वच धूळ झालं म्हणून ना सर्व आता काढून घेतलेलं आहे. तर बेडवरचं पण ना सर्व टेडी वगैरे होते ना ते पण काढून घेतलं आणि भरपूर सारी ना अशी घरामध्ये धूळ होती आणि त्यासाठी बघा इथे ना स्वच्छ करायला घेतलेलं आहे. एक मिनटं तुम्हाला बाहेर दाखवते. सर्व वस्तू नेऊन ठेवलेल्या आहेत बरं का बाहेर. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता सर्वच वस्तू ना इथं आणून ठेवलेल्या आहेत. तर जवळपास बघा इथं ऊन खूप म्हणजे खूप ऊन आलेलं आहे. तर 7:30-8 वाजलेले आहेत. तर ना कालच ना आत्यांनी ना किचन आणि हॉल वगैरे झाडू वगैरे मारून सर्व फरशा वगैरे पुसून स्वच्छता वगैरे केलेली आहे. मी ऑफिसला गेलते तेव्हा आत्यांनी सर्वच केलेलं आहे. मी येईपर्यंत ना सर्वच त्यांनी उरकून घेतले बरं का कामं. तर ही वरचे दोन्ही रूम राहिल्या होत्या ते मी इथे साफसफाई करायला घेतलेलं आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय टेबलावरचे जे काही साहित्य म्हणजे छोटे मोठे आपण काय करतो औषध वगैरे जे काही असेल ना सगळं टेबलावरती ठेवून देतो. तर मी ते पण काढून ना टेबल पण मी ते पुसून घेतला कम्प्युटरचा. तर इथे बघा सकाळचे 8 वाजले. सकाळी 6 वाजल्यापासून ते ना आता 11 वाजतील एवढा उशीर होतो आहे. कारण सर्वच रूममधल्या वस्तू बाहेर आणून ठेवलेल्या आहेत. तर ते सर्व पुसून परत आपल्याला आतल्या रूम्स वगैरे क्लिनिंग करून पुसून विंडोज वगैरे पुसून मग हे सर्व नेऊन ठेवावं लागतं. तर एवढी साफसफाई डीप क्लिनिंग केली ना तर आपल्या मनालाही पण छान वाटतं की आपण एरवी काय डेली अशी एवढी डीप क्लिनिंग करत नसतं. फक्त की असं काही मोठा सण आणि असेल तरच आपण एवढं डीप क्लिनिंग वगैरे करत असतो. तर सकाळी ना 6 वाजल्यापासून माझी आवरावर चालू आहे बरं का. आणखीन काही माझी आंघोळ वगैरे झाली नाही. तर म्हटलं आता चला आज संडे आहे. तर पहिले ना घरातले दोन्ही रूम स्वच्छ वगैरे करून घेते मी. तर आता ना सर्व जाळ्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत. तर आता ना फक्त लादी पुसायची बाकी आहे. तर पटकन ती तुम्हाला दाखवते बरं का. खूप म्हणजे खूप आता आवाज पण घुमतोय कारण सर्वच घरातल्या ना पसारा बाहेर नेऊन ठेवलेला आहे. तर कपाटावरती पण खूप धूळ साचली होती आणि ही 6-7 वर्ष झाले बरं का कपाटा मागचं काढलंच नव्हतं. कपाट वगैरे मी बाजूला सरकून बेड वगैरे बाजूला सरकून ना सर्व धूळ वगैरे झटकून घेतली, झाडू पण मारून घेतलेला आहे. तर बऱ्याच दिवसांनी ना मी आज म्हणजे डेली तसं
वरवरून साफ करते, पण आज डीप क्लिनिंग करायला घेतलेलं आहे बरं का. तर 8:30 वाजलेलं आहेत. तर आता बघू, आणखीन 1 तास तरी लागेल मला हमखास. तर खूपच वेळ होत आहे. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. तर इथे तुम्ही पाहू शकताय कपाटावरचं पण सर्व साहित्य काढलेलं आहे. तर इथे ना सर्वच काढलं बरं का. भिंतीवरच्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि गादी पण बाहेर वाळायला घातलेली आहे, कारण आता उन्हाळा आहे ना. तर त्यासाठी ना गादी पण बाहेर उन्हाला वाळत घातली. आणि ते आता खिडक्या वगैरे मी पुसून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकताय रूम किती छान आणि किती मोठी दिसू लागलेली आहे. तर सर्वच पसार नेलाय बरं का. आणखीन तो मला आवरून आत आणायचा आहे. तुम्हाला दाखवते इकडची रूम पण. इथे बघा शौर्यची खेळणे वगैरे ना लागायच्या न लागायच्या बाजूला ठेवलेल्या आहेत. तर एक पोतं मी भरून ठेवलं की लागत नव्हत्या ते, म्हणून आता प्लॅस्टिकच्याला टाकावं म्हणून ठेवलेलं आहे. तर इथे पण तुम्ही पाहू शकता जाळ्या वगैरे सर्वच काढून घेतलेल्या आहेत मी. तर मस्त अशा ना रूम क्लिनिंग करायला घेतलेलं आहे आज. तर दोन्ही रूम मी आज इथे ना स्वच्छ झाडू वगैरे करून, आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे ना शौर्यच्या शूज वगैरे मी धुवून वगैरे इथे ठेवलेलं आहे. आतमध्येच ठेवते, कारण हे जास्त रूम ना यूज करत नाही, कारण फक्त इथे शौर्यची खेळणी वगैरे याच रूममध्ये असतात. तर इथे कपडे वगैरे हे मशीनवरचे बघा कितीही रिकामे गेले तरी ना या मशीनवरचे काय कपडे काय रिकामे होत नाहीत बरं का. तर एवढा असा पूर्ण पसार होता. खूपच असं चिडचिड होते ती. पण करणार काय आता, लहान मुलं कसं खेळणे वगैरे इकडे तिकडे टाकतात, शौर्य पण तसंच करतो. तर मी ती सर्व आवरून ना लागायचे बाजूला ठेवलेले आहेत. तर इथे कोपऱ्यामध्ये बघा, आणि इथे बघा शौर्य बसलेला आहे, त्याला अजून चालू आहे त्याचा खेळ. तर इथे कोपऱ्यामध्ये पोत्यामध्ये भरून ठेवलेलं आहे सर्व ना लागायचे खेळणी. तर कचरा तिथं नेऊन टाकलेला आहे. बघूया, आणखीन कचऱ्याला काही जाळ लावला नाही आहे. तर इथे बेडवरचं वगैरे आणून ठेवलं, आणि बेडशीट पण ना उन्हाला वाळत घातलेलं आहे. तर गुढीपाडव्याच्या आधी ना आपण घर स्वच्छ नीटनेटकं जर ठेवलं तर ना ते चांगलं असतं. आणि गुढीपाडव्या दिवशी ना की नवीन दिवस आणि नवीन वर्षाला सुरुवात होते, म्हणून आपण ना गुढीपाडव्याच्या आधी एक 4-5 दिवस का 8 दिवस तर आधी आपण स्वच्छतेला लागत असतं. तर इथे बघा सर्व मी खिडक्या वगैरे स्वच्छ धुवून घेतल्या. आणि खूप आता ना उन्हाळ्यात कसे होते की नाही, बाहेरची धूळ ना आतमध्ये येते, आणि खिडक्या वगैरे भरपूर साऱ्या ना धूळ वगैरे साचलेले असते. तर मी ते बघा सर्व खिडक्यांना पुसून वगैरे घेतलं एका कापडाने, आणि काचेच्यामध्ये खाली ना ते अडकलेलं असते की जाळ्या वगैरे, ते पण मी एका पुट्टाच्या साह्यानं सर्व कचरा वगैरे बाहेर काढला. की जाळी वगैरे जे काही असतं ना त्याच्यामध्ये कचरा अडकलेला असतो. तर बराच म्हणजे इथे मग खिडक्या पुसायला मला 1 तास तरी लागल्या बरं का, कारण खूपच वेळ लागला. आणि नंतर इथे ना सर्वच मी इथे लादी वगैरे पुसायला घेतली. आणि इथे बघा मगाशी दिसत होते किती कचरा आणि किती खेळण्या होत्या. तर वापरात असले सर्वच वस्तू ते चांगलं चांगलं ते ठेवल्या, आणि न लागायच्या ते सर्व पोत्यामध्ये भरून ठेवल्यामुळे ना पाणी झालेलं आहे. क्लिनिंग ना फरशा वगैरे पुसायचं चालू आहे. तर डेली वरच्यावर पुसतो. तर आज बघायचे सर्वच क्लिनिंग करायला घेतलेलं आहे की 2 वेळा पुसले तरी बघा इथं पाणी किती घाण झालेलं आहे. तुम्हाला दाखवते जवळून. तिथे बघा पाणी बघायचे, तुम्हाला दाखवते बघा पाणी किती घाण झालेलं आहे. 2 वेळा पुसले, आता ही 3री वेळ आहे बरं का पुसायची. तर आता चला छान, आता सर्व पुसून वगैरे झालं. आणि नाही म्हटलं तरी सकाळच्या 11 वगैरे वाजल्या मला सर्व ती कामं काल वरच्या दोन्ही रूम साफ करायला. आणि ते बघा कालच ना आत्याने ना सर्व डबे वगैरे घासून ठेवले होते. मी वरून आणखीन एक कापडाने आणखीन थोडंसं पुसून घेतलं. आणि आहोने ना तेवढ्यात ना बाजार वगैरे आणला होता किराणाचा. गुढीपाडव्यासाठी जे काही काय लागतं ते सर्वच बाजार, महिन्याचाच बाजार असतो. तर ते पण इथे मी बाजार वगैरे सर्व भरून घेते. तर इथे बघा जे काही बिस्किटं वगैरे होते ना शौर्यचे ते बाजूला केले, आणि शेंगदाणे, छोटे शेंगदाणे आणि मोठे जाड शेंगदाणे ते पण, आणि बॅडगी तिखट आणलेलं आहे सर्व, मसाला वगैरे. मसाल्याचे पॉकेट ना एका डब्यामध्ये ठेवते, आणि जे काही लागतं आपल्याला डेली किचनमध्ये ते मी त्या डब्यामध्ये भरून ठेवते. डेली लागायचं थोडं थोडं, परत संपलं की या डब्यातून परत त्या डब्यामध्ये ट्रान्सफर करायला घेते. तर इथे बघा हळद, जिरं, मोहरी आणि ओवा वगैरेचे जे काही पॉकेट होतं ना ते मी सर्व एका डब्यामध्ये भरून ठेवलं. तर हा आहे गरम मसाला आणि सांबार मसाला वगैरे होता, ते पण मी एका डब्यातच ठेवलेलं आहे. तर आता चला गुळाचा ढेप पण एका डब्यात ठेवूया. एरवी कसा
अहो ना, ते गुळाचे छोटे ढेप असतात ना, ते आणत होते, पण आज भेटला नाही म्हणून त्यांनी असा गुळ आणलेला आहे. तर खजूर आणलेली आहे. आणायला सांगताय शौर्य, पण खजूर वगैरे पण खायला 1-2 खायचे नाही, परत पॉकेट ते तसंच पडून जातं. तर इथे बघा कोलगेट आणलेलं आहे, टूथपेस्ट वगैरे आणि आपलं काय म्हणतात साबण आणि नंतर आपले शॅम्पू वगैरे. मी कुठला शॅम्पू जे असेल ते मी शॅम्पू वापरते. मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही माझं नसतं. तरी ते कपड्याचे साबण ना 1 डझन, ते साबण भरपूर लागतात कपड्यांच्या. मग आत्यांसाठी आणि बाबांसाठी ना वेगळा साबण असतो, आपला संतूर आणि ह्यांच्यासाठी वेगळा आहे, तर शौर्यसाठी वेगळा. प्रत्येकाच्या घरी ना आजकाल सर्व वेगवेगळं झालेलं आहे. तर आजचा छान असा ना, तर इथे ना सर्व मी किराणा बाजार वगैरे भरून ठेवला डब्यामध्ये आणि सर्वच आपली साफसफाई पण झालेली आहे गुढीपाडव्याची. आणि तुम्हाला आजचा माझा ना व्हिडिओ कसा वाटला साफसफाईचा आणि किराणा बाजारचा वगैरे, तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा.